मुंबईसाठी आजचा दिवस पण महत्त्वाचा आहे। दुपारी 12:13 समुद्राला मोठी भरती येणार आहे। समुद्रात 4.88 मीटर उंचीच्या मोठ्या लाटा उसळणार आहेत। मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण हे ढगाळच राहणार आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात आली। तर त्याच संदर्भातली महत्त्वाची अपडेट म्हणजे मुंबईसह 5 जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, साताऱ्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढील 24 तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे गरज असल्यावरच घराबाहेर पडा असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। तर कुठे कुठे रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, त्याचसोबत सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड, त्याचसोबत ऑरेंज अलर्ट कुठे जाहीर करण्यात आलाय तर बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, त्याचसोबत सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। पावसासंदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊया टॉप 5 मधून। मुंबईत आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। मुंबईत आज मुसळधार पाऊस बरसेल असा इशारा देण्यात आलाय। गरज असल्यावरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। पुणे शहरात काल पावसाची संततधार होती। जिल्ह्यात पावसाचा जोर अंशतः ओसरला, मात्र शहरात पावसाची रिपरिप सुरूच होती। पुण्याला काल ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे शहरातील उपनगर आणि मध्यवर्ती भागात पावसाच्या सरी बरसल्या। पुणे शहरात आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला। पुढील 24 तासांसाठी कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला। यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलंय। कोकणात पावसाचा कहर पाहायला मिळतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान विभागाकडून पुढील 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला। पहाटेपासूनच जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार रिपरिप सुरू आहे। दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावं असं जिल्हा प्रशासनाकडून अशा सूचना देण्यात आल्या। रत्नागिरीला आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे। आज ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता आहे। मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, तर नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय। पावसाने काल जो धुमाकूळ घातलाय त्याबद्दलचे महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊया टॉप 5 मधून। मुंबईत 107 वर्षातील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे। मुंबईत यंदा मान्सून वेळेपेक्षा 16 दिवस आधीच दाखल झालाय। कुलाबा वेधशाळेत मे महिन्यात आतापर्यंत एकूण 295 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नाशिक शहर आणि ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। नाशिकमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं, मात्र संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली। अक्कलकोट तालुक्यात सर्वदूर पावसाची संततधार चालू आहे। भीमा नदीला पाणी सोडल्यामुळे खिळकी बंधारा दुथडी भरून वाहतोय। गावातील ओढ्याची पाणी पातळी वाढल्यामुळे अनेक बंधारे पाण्याखाली गेले। गेल्या 10 ते 12 दिवसांपासून 107 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। धाराशिव जिल्ह्यात कालपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। तुळजापूर, धाराशिव, कळंब, परांडा या भागात पावसाने हजेरी लावली आहे। लोहारा व उमरगा तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। उमरगा शहरात अनेकांच्या दुकानात आणि घरात देखील पाणी शिरले।
अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। पावसामुळे अनेक भागात वीज पुरवठा देखील खंडित झालाय। मुरबाड तालुक्यात एका 16 वर्षीय मुलाच्या अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झालाय। गुरांच्या गोठ्यावर वीज पडल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरासह मुरबाड तालुक्यातल्या नागरिकांमधून आता हळहळ व्यक्त केली जाते। या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे घराची भिंत पडून महिलेचा मृत्यू झालाय, तर शहरात कुजलेलं झाड पडून एका तरुणाचा जीव गेलाय। पावसाळ्यात नागरिकांनी काळजी घ्यावी, धोकादायक ठिकाणी थांबू नये असं प्रशासनानं आवाहन केलंय। आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील आहुपे आणि पाटण खोऱ्यात मुसळधार पावसाने कहर केलाय। सततच्या पावसामुळे अनेक झाडे पडली असून काही ठिकाणी दरडी कोसळल्याचं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। डोंगर माथ्यावर पाटण ते आहुपे परिसरातील 18 गावांचा संपर्क तुटला असून कोंढवळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली, त्या भागाचाही आता संपर्क तुटला। कोलाडच्या खांबजवळ रस्त्यात पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात 2 बस अडकल्या होत्या। बसची मागील चाके या खड्ड्यात रुतली होती। स्थानिक तरुणांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनंतर क्रेनचा वापर करून या बसेस बाहेर काढण्यात आल्या। या घटनेमुळे दोन्ही बाजूची वाहतूक आता विस्कळीत झाली। सोलापूरच्या बार्शी तुळजापूर रस्त्यावरील रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात एसटी बस अडकली होती। या बसमधील 27 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। बार्शी पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। बार्शी शहर आणि तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली। या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं। आणि जवळपास यायच्या अगोदर ना आपले लोक तिकडे पोहोचले म्हणून बरं झालं बरं का साहेब। यायच्या आवश्यकता नाही पण यायच्या पावसासंदर्भातलीच एक मोठी अपडेट समोर येते। मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय। वाशीतील भाजीपाला मार्केटमध्ये मालाची आवक कमी झाली आहे। ग्राहकांची ही पाठ फिरलेली दिसून येते। परिणामी शिल्लक भाजीपाला फेकून देण्याची वेळ आता व्यापाऱ्यांवर आली आहे। अनेक भाज्यांचे दर हे झपाट्याने कमी झालेत। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। असल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे 3 दिवसापासून जे आहेत व्यापारी आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। 3 दिवसापासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला पडू नये, कारण गिराईक जे आहे पावसामुळे येऊ शकला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे व्यापारी आणि शेतकऱ्यांचं होताना दिसून येत। आपण पाहू शकता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे सगळे भाजीपाल्याचे ढीग जे ते पडून राहिलेले आहेत, कारण गिराईक नसल्यामुळे व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे होताना दिसून येते। वांगी असेल, तोंडली असतील, कोबी, फ्लावर असे सर्व जे आहे नाशवंत भाजीपाला म्हणून ओळखला जातो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे नुकसान होताना दिसून येत आहे। कारण मुसळधार पाऊस जो आहे नवी मुंबई शहरात आणि मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे गिराईकांनी पूर्णपणे पाठ फिरवलेले अत्यंत वाहतुकीचे कोंडी झाले। ग्राहक मार्केटपर्यंत पोहोचू शकता नाही, त्यामुळे माल पडून राहिलेला आहे, त्यामुळे बाजारभाव सगळीकडे ढासळलेले आहेत। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, नवी मुंबई, साम टीव्ही। राज्यात अवकाळी पावसाचा फटका जसा शेतकऱ्यांना बसतोय तसाच फटका किनारपट्टीलाही बसतोय। ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या या पावसामुळे समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे हंगाम बंद होण्यापूर्वीच मासेमारी बंद झाल्याने मच्छीमारांचं मोठं नुकसान झालंय। परिणामी मासळीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेत। पुणे जिल्ह्यात पावसामुळे 2000 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालंय। पावसामुळे आंबा, काजू, केळी, भुईमूग, बाजरी, भाजीपाला वाहून गेलाय, तर काढणीला आलेला कांदा आणि बाजरीलाही फटका बसलाय। शिरूरच्या पाबळ थिटेवाडीत ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। 1.5 एकरावरील मिरचीचं पीक हे पाण्याखाली गेलंय। मिरचीची तोडणी सुरू असताना पाऊस झाल्यामुळे मोठं नुकसान झालंय। पावसामुळे मिरची पिकावर रोगराई पसरण्याची आता भीती निर्माण झाली आहे।
लासलगावसह परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। वादळी वाऱ्यामुळे कांद्याचे शेड कोसळून शेकडो क्विंटल कांदा भिजलाय। यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। मुख्य बाजारपेठेतील दुकानात पाणी शिरलंय। अनेक ठिकाणी रस्त्यावरील झाडं कोसळली आहेत, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। सोलापूरच्या करमाळ्यातील शेटफळ आणि चिकलठाण भागातील केळी पिकाला मोठा फटका बसलाय। शेतकरी तुकाराम पोळ यांच्या 2 एकर केळी बागेचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करण्याची मागणी होती। तर कामाच्या बातम्या पाहूयात टॉप 5 मधून। मुंबईत आज लोकल पुन्हा उशिराने धावतायत। पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली होती। रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होतं। मात्र आज पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे मुंबईची वाहतूक पूर्ववत झाली आहे। मुंबई आज सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला। मरीन ड्राईव्ह ते पालघर सागरी सेतू प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे। या प्रकल्पामुळे मरीन ड्राईव्ह वरून पालघरला विनाथांबा 1 ते सव्वा तासात पोहोचता येणार आहे। तसंच विरार पालघर सागरी सेतूची सुसाध्यता तपासणी ही सध्या MMRDA कडून सुरू आहे। त्यातून दक्षिण मुंबईवरून गुजरातकडे जाणारी वाहतूक जलद होणार आहे। शालेय शिक्षण विभागाकडून नव्या आदेशाची अंमलबजावणी सर्व शाळांमध्ये होणार आहे। दिवसभरात विद्यार्थ्यांची 3 वेळा हजेरी घेतली जाणार आहे। तसंच गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना SMS पाठवण्यात येणार आहे। प्रत्येक शाळेमध्ये CCTV अनिवार्य असून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले। अमरावतीमध्ये दीपा इंग्लिश स्कूल या केंद्रावर MPSCची परीक्षा घेण्यात येणार आहे। 27, 28 आणि 29 मे या दिवसांमध्ये ही परीक्षा होणार असून 276 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत। यावेळी परीक्षा सेंटरच्या हद्दीत मनाई आदेश लागू करण्यात येणार आहे। तर पुण्यासंदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊया टॉप 5 मध्ये। भीमाशंकरच्या डोंगर माथ्यावर मुसळधार पावसामुळे हिरड्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हिरड्यावर आदिवासी नागरिकांचं वर्षभराचं अर्थकारण अवलंबून असतं। त्यामुळे हिरडा नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आता आदिवासी शेतकरी करतायत। पुणे जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी पावसाचा जोर वाढलाय। त्यामुळे घोड नदी दुथडी भरून वाहतीये। कायमच कोरडी ठाक असणारी घोड नदी खळखळ वाहतीये। इतिहासात पहिल्यांदाच घोड नदीला मे महिन्यात पूर आल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। मात्र धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे। त्यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही। पुण्यातील नंदनवन हॉटेल इथं 2ऱ्या मजल्यावर एक ज्येष्ठ नागरिक लिफ्ट बंद पडल्यामुळे अर्धा तास अडकले होते। अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचलं। अग्निशमन दलाकडून व्यक्तीची लिफ्टमधून अवघ्या 5 मिनिटात सुखरूप सुटका करण्यात आली। राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। मंत्री संजय शिरसाटांच्या मुलावर विवाहिते महिलेने गंभीर आरोप केलेत। सिद्धांत शिरसाट यांनी फसवणूक, मानसिक, शारीरिक छळ केल्याचा आरोप या महिलेने केलाय। सिद्धांत शिरसाटांनी लग्न करून छळ केल्याचा या महिलेचा दावा आहे। शारीरिक छळ, फसवणूक, धमकी प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारदार महिलेने केली आहे। साम टीव्हीने या संदर्भात मंत्री संजय शिरसाट आणि सिद्धांत शिरसाटांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकलेला नाहीये।
सध्या साम टीव्ही या दोघांनाही संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र संपर्क होऊ शकत नाहीये. कायदेशीर अशी नोटीस बजावली आहे की त्यांनी 2 वर्षापूर्वी जान्हवी शिरसाट याच्याशी चेंबूर रिलेटिव्ह वडिलाच्या नावाचा त्यांचा जो फ्लॅट होता तिथं आई आणि सर्व फॅमिली सोबत रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केलं. 2 वर्ष चांगले राहिले. नंतर मात्र त्यांनी तिसऱ्याच मुलीशी अफेअर सुरू झालं. नंतर त्यांनी स्वतः कुठं जाऊ नये पोलिस तक्रार करून म्हणजे डोक्याला गोळी आपल्या रिव्हॉल्व्हरची गोळी लावण्याचा फोटो दाखवणे असे इमोशनल ब्लॅक केलं, शारीरिक छळ केला, मानसिक छळ केला. दावे काय पाहूयात. मला फोन करू नकोस, नाहीतर तुझं सर्व कुटुंब गुंडांकडून संपवेन अशी धमकी मिळाली. माझे वडील मंत्री होणार आहेत, ते शिंदेचे उजवे हात आहेत. त्यासोबत पोलिसांकडे गेलीस तर मी आत्महत्या करेन अशी देखील धमकी देण्यात आली. त्यानंतर तुझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करेन असा दावा या महिलेनं केलाय, अशी धमकी तिला प्राप्त झाली आहे. लग्न कर नाहीतर आत्महत्या करेन. त्यामुळे या सगळ्यामुळे संजय शिरसाट अडचणीत येणार का असा प्रश्न आता सध्या उपस्थित झालाय, कारण आरोपच इतके गंभीर आहेत. कोकणातल्या बातम्या पाहूया टॉप 5 मधून. रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात सध्या पाऊस सुरू आहे. पांढरे शुभ्र ढग डोंगरावर उतरले. इथल्या मनमोहक वातावरणाचा मनमुराद आस्वाद घेत हा नजारा डोळ्यात साठवण्यासारखा आहे. काही ठिकाणी धबधबे देखील प्रवाहित व्हायला सुरुवात झाली आहे. श्रीवर्धन शहरातील दांडा जेट्टी येथे समुद्रात पोकलेन अडकून जलसमाधी मिळाल्याची घटना घडली आहे. दांडा येथे नवीन जेट्टीचं काम सुरू असताना इथं काम करणारा पोकलेन अचानक बंद पडला आणि पोकलेन समुद्रातच राहिला. कोकणातील धबधबे पावसामुळे प्रवाहित झालेत. गेल्या 8 दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्य आणखीनच खुलून गेलंय. सिंधुदुर्गात मान्सून वेळेआधीच दाखल झाल्यामुळे कोकणातील कोकम उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. कोकणात कोकम पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. 20 मे पासून पाऊस सुरू झाल्यामुळे कोकमच्या फळात पाणी जाऊन ते झाडावरून पडून कुजून गेलेत. यावर्षी कोकम पीक कमी आल्यामुळे बाजारात कोकम 300 ते 400 रुपये किलोने विकलं जातंय. पश्चिम महाराष्ट्रातले अपडेट्स जाणून घेऊयात. फलटण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे ओढे, नाले, नद्या, बंधारे, तलाव ओसंडून वाहू लागले. फलटण तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या धुमाळवाडी गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसात धुमाळवाडीला पाणी पुरवठा करणारा तलाव ओव्हरफ्लो झाला. सांगलीच्या शिराळामधील गिरजवडेमध्ये बिबट्या दिसून आलेला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. वन विभागानं त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्याला पावसानं जोरदार झोडपलेलं आहे. तडवाळे ग्रामस्थांचे संसार उघड्यावर पडलेत. तडवाळे ग्रामस्थांच्या रात्र जागून काढण्याची आता त्यांच्यावर वेळ आली आहे. गहू, ज्वारी, मक्याची पोती भिजलेत. यावेळी शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. पाणी नाही, आपलं लाईट नाही का? सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय. याचा थेट फटका बार्शी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर झालेला दिसतोय. या ठिकाणच्या भिंतीला अवकाळी पावसामुळे तडे गेलेत. त्यामुळे आरोग्य कर्मचारी चिंतेत असून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. 1.5 मीटरने पाणी पातळी कमी झाली आहे. मात्र नदीवरील 6 बंधारे आणि दगडी पूल अद्याप पाण्याखाली आहे. तसंच आज नदीचं पाणी अधिक ओसरण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली.